हरिही ओम. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटला महिपालाच्या मंदिराजवळ राजाचा हत्ती बांधायची जागा होती बरं. राजाचा हा गवार नामक हत्ती बेफाम झाला की त्या रस्त्याने जायची भीतीच वाटायची लोकांना. असाच तो एकदा बेफाम झाला आणि लोक घाबरायला लागले होते रस्त्यावरून जायला. त्याच्या चारही पायांना साखळदंड बांधले गेले. तर हा पठ्ठ्या सोंडेनी दगडांचा वर्षाव करायला लागला. मग राजा वैतागला. स्वामी महाराजांजवळ आला, म्हणाला, अहो हत्ती इतका बेफाम झालाय स्वामी महाराज, तर गोळी घालून ठार मारावं की कसं करावं, आपणच सांगावं. स्वामी महाराज म्हणले, नका रे मारू त्याला. आणि स्वामी तडक जे उठले ते हत्तीच्याच दिशेने निघाले. वाटेत लोक सांगताय, स्वामी महाराज तो गवार अतिशय बेफाम झालाय, अहो दगड मारतोय सोंडेतनं, नका जाऊ नका जाऊ स्वामी. पण स्वामी महाराज हसत हसत निजानंदी रंगलेले निघाले. अहो ते ऐकलं लोकांचं की तो दगड मारतोय करून, त्यांच्या बरोबर जे सेवेकरी होते ते तर सगळे गुल झाले कधीच. एक दोनच स्वामी महाराजांबरोबर राहिले आणि दयागन स्वामी बरोबर आहेत तरी सुद्धा हे देहबुद्धी धरून असणारे सगळे पळून गेले बरं. अशी गंमत असते श्रोते हो. आले हत्ती पुढे. स्वामी महाराज म्हणाले, ए मूर्खा, माजलास काय रे? हा, चढेल तो पडेल बरं. हा बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे आता. ते ऐकलं जणू काही त्या गव्हारनी, त्या हत्तीनी. त्याच्या डोळ्यातनं घळा 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 अश्रू यायला लागले हो. अहो त्यांनी पायाचे पुढचे गुडघे टेकले आणि गंडस्थळ स्वामीचरणी ठेवलं. पहा श्रोते हो, मुकी जनावर समर्थांना ओळखून शरण जातात, पण मनुष्याला मात्र श्रींचा महिमा लवकर ध्यानी येत नाही बरं. अहो सर्वशक्तिमान करुणा सागर स्वामी महाराजांना शरण जावं आणि त्यांना शरण जाऊन त्यांच्या कृपेस प्राप्त व्हावं, हेच तर मनुष्य जन्माचं सार्थक आहे, नाही का?